नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण एका धाब्यावरती जाणार आहोत. लोकी विरारमध्ये प्रसिद्ध आहे लोपीस शेतकरी धाबा. त्याचा तंदुरी वडापाव आणि तंदुरी मिसळ हा खूप फेमस आयटम आहे. तो पण आपण ट्राय करणार आहोत आणि तिकडे जाऊन आपण बघणार आहोत काय अजून व्हरायटी आहेत ते पण आपण ट्राय करणार आहोत. आपण नाश्ता करायला आज जाणार आहोत तिकडे. मिनी माझा मित्र आहे, खूप मजा येणार आहे. त्याला पूर्ण तुम्हाला मी माहिती देणार आहे कसं जायचं, कुठे जायचं आहे आणि त्यामध्ये काय काय व्हरायटी आहेत ते पण आपण आज बघणार आहोत. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फायनली आपण आलोय विरारमध्ये लोपीस शेतकरी धाबा. हा नावारपूर बीच जवळ लोकप्रिय आणि अस्सल गावरान जेवणाचा अनुभव देणारा ढाबा आहे. बघा आज पूर्ण त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. बघा कसला बाहेरचा परिसर आहे तुम्ही बघू शकता. आहे बघा चाक वगैरे आहेत बैलगाडीचे, तुम्हाला दाखवतो. शेतकरी धाबा नावावरून तुम्हाला समजलं असेल. बघा ही पार्किंगचा एवढा जागा आहे. हे बघा इथं बैलगाडी आहे. आपण आतमध्ये जाणार आहोत थोड्या टायमाने. त्याच्या आधी बघा लोपीस शेतकरी धाबा विरार वसई मध्ये सर्वात प्रसिद्ध असा धाबा आहे, जिथं तुम्ही तंदुरी मिसळ आणि तंदुरी वडापाव खाऊ शकता. त्यासाठी खूपच हे प्रसिद्ध आहे. हा बघा या समोरचा रोडने तुम्ही बीचला जाऊ शकता. हे बघा समोरची एंट्री आहे, 1+1 आहे. बघा हे तुम्ही लहानपणी बघितलं असाल कोकणात डालगी, तो डालगा आहे. बघा इथून एंट्री आहे, 2 एंट्री आहेत तिथली. बघा इथून बघा लेफ्ट साईडला किचन आहे. त्यानंतर बघा इथे ठेवलेले आहेत ज्यूस वगैरे. त्यानंतर इथे बघा तुम्ही लहानपणी बघितले असाल टेलिकॉम, ते ठेवलेत बघा टेलिकॉम. त्या साईडला बघा शिलाई मशीन आहे. बघा एक नंबर आहे. इथे बसायची सोय बघा कशी बाकड्यांवरती केली, कारण नावातच आहे शेतकरी धाबा. म्हणजे तुम्हाला समजलं असेलच ज्या आपल्या कोकणातील परंपरा आहेत तशी आहेत. बघा पहिलं तुम्हाला वरती घेऊन जातो. बघा 1+1 आहे ते वरती. बघा वरती पण तुम्ही बसू शकता. कशी बघा रचना केली टेबलांची. वरूनचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. बघा जवळच इथे नवापूर बीच पण आहे आणि राजोडी बीच पण आहे. राजोडी बीचचा मी व्हिडिओ टाकला, तोही जाऊन तुम्ही नक्की बघा. हे बघा वरून कसा व्ह्यू दिसते बघा. त्या साईडने आपण आलो, समोर दिसतोय त्या साईडने. हे बघा पूर्ण सौर पॅनल आहे. त्यानंतर या साईडने बघा, या साईडने व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आणि ते बघा रेट्स वगैरे सर्व लिहिली, ते तुम्ही झूम करून वाचू शकता. तंदुरी मिसळ वगैरे सर्वचं रेट्स. या साईडला बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा भारी दिसते. हे बघा आणि त्या साईडने तुम्हाला जायचं आहे राजवाडी बीच आणि नवापूर बीच जवळच आहे इकडे. बघा ही खालची साईड आहे. बघा इथे काउंटर आहेत पूर्ण आणि इथे बसायचे आहे. बघा हे तुम्हाला दाखवणार आहे वरती. बघा कसे आहे सर्व. लहानपणी तुम्ही बघितले असायचे घरटे वगैरे चिमण्यांचे, ते घरटे दाखवलेले आहे. ते बघा बसायची सोय आहे. खाली आहे तुम्हाला वरती तर दाखवलं मी, पुन्हा एकदा दाखवतो. बघा बाहेरून जाऊन वरती बघा बॅटरी, जुनी बॅटरी प्रसिद्ध होती खूप. बघा आणि या साईडला किटली, ज्यातून चाय वगैरे आपण घेऊन जायचो शेतावरती, ते बोलू शकता तुम्ही. आता पुन्हा तुम्हाला दाखवतो. बघा पूर्ण धाबा फिरवतो तुम्हाला. हे बघा इथे पंखा वगैरे आंबा वगैरे आहे. तिथे बघा किटली पुन्हा लावण्यात आले. आपला मित्र बसला विनोद इथे, तुम्हाला पूर्ण दाखवतो मी. आणि तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन पाहिजे तर नवापूर उंबरगोटन रोड, धोबी तलाव, काटारवाडी, विरार पश्चिम आहे. बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा वरती बघू शकता तुम्ही कसं बनवलेलं आहे पूर्ण. आणि हे बाहेरचा परिसर आहे त्याच्याच इथे. बघा कशी सोय केलेली आहे. वरती बघा तुम्ही पेंडा वगैरे जो बघता, आता सध्या आंब्याचा सीजन आहे त्यामध्ये पेंडा टाकलेला असतो, तेच पेंड्याची बघा पेंडा पूर्ण टाकलेला आहे. पेंडा आणि गवत मिक्समध्ये. बसायला बघा कसला भारी व्ह्यू आहे इथे. साईडला झाडे बघा कशी नारळ माडाची झाडं आहेत पूर्ण छोटी छोटी. बघा या साईडने व्ह्यू बघा कसला दिसतोय शेतकरी धाब्याचा. हा बाहेरची साईड आहे. या साईडला पण चालू आहे, पण तो आता थोडे दिवस बंद आहे. बघा दाखवतो तुम्हाला. इथे तुम्हाला पूर्णपणे गावरान आणि शांत वातावरण अनुभवता येते. बांबूंचे बांधकाम, खाटा आणि पारंपरिक सजावट या धाब्याचे मुख्य आकर्षण आहे. बघा तुम्ही बघू शकता कसे आकर्षित केले आहे. हे बघा शेतकरी धाब्यातील प्रसिद्ध अशी डिश तंदुरी मिसळ. बघा त्यामध्ये कसा कोळसा टाकला जातोय. बघा बघून घ्या तुम्ही. कसलं तुम्हाला बघूनच तुम्ही समजलं असाल काय टेस्ट असेल इथे. बघा पहिले तुम्हाला मी डिश दाखवणार आहे सर्व.
ज्या आम्ही घेणार आहोत त्यानंतर तुम्हाला दाखवतो सर्व. हा बघा, शेतकरी धाबा विशिष्ट तंदुरी मिसल आणि तंदुरी वडा यासाठी प्रसिद्ध आहे, जे मातीच्या भांड्यांमध्ये मटका आणि कोळशाने धूर देऊन स्मोकी फ्लेवर बघा कसा आहे. आणि हे आहे बघा चिकन किमा पाव, बघा कसं भारी दिसतंय, बघूनच तुमच्या तोंडाला पाणी येईल. अशा डिश आहेत या शेतकरी धाब्यामधल्या, बघा त्या आम्ही ट्राय करतोय आज. तंदुरी मिसल, बघा चिकन किमा पाव, हे बघा 4 भेटतात आपल्याला पाव. चिकन किमा 170 आणि तंदुरी मिसल 110 रुपये आहे. तंदुरी वडापाव 20 रुपये आहे. आणि तंदूर वडापाव बघा, चिकन किमा चांगला आहे ना, एक नंबर आहे. आपण खायला बघा ते मिसल गरम गरम बघा, पुन्हा तुमच्या तोंडाला पाणी येईल असा सर्व केला जातो. बघा कसा बनवलाय. आता तंदूर वडापाव कसा आहे बघूया आपण. बघा गरम येत ते बघा फुलका. आपण किमा खाल्लाय तो एक नंबर आहे टेस्टला. हे आपल्याला खायचं आहे. जाऊया तंदूर वडापाव कसा आहे चांगला, सर्व टेस्टी आहे जेवण इथलं. बघा आम्ही किमा खाल्ला एक नंबर आहे. आता वडापाव खाणार आहोत. स्मोकी 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 बघा, वडापाव पण खूप छान आहे इथला. टेस्टला बघायला गेलं तर तुम्ही बघा पाठीमागे बघू शकता तुम्ही, खूपच भारी आहे. ते जे आम्ही आयटम ट्राय करतो ते सर्वच भारी आहे. तुम्ही पण या शेतकरी धाब्यात नक्की या. विरारला कधी रिसॉर्टला वगैरे आला तर तिथूनच जवळ आहे, नावापूर बीच आणि राजवाडी बीचच्या मधोमध. आता फेवरेट तंदुरी मिसल आपण ट्राय करूया. त्या व्यतिरिक्त इथे गरम चहा, चिकन खिमा, आमलेट पाव हे देखील खूप पसंत केले जातात. तंदुरी मिसल तिखट आहे थोडी, आम्हाला देऊन समजू शकता तिखट आहे ना. थोडी तिखट आहे तंदुरी, पण मस्त आयटम. जे पण खाल्ले आम्ही तिन्ही पण आयटम भारी आहेत. चला आता चाललो घरी आम्ही. जास्त नाही, 350 बिलला गरम गरम बघा पुन्हा एकदा शेतकरी लोपीस धाबा. चला जाता आता पुन्हा तुम्हाला एकदा दाखवतो. हा होता लोपीस शेतकरी धाबा, जो की विरार वेस्टला आहे. जर तुम्हाला इथे यायचे असेल तर 1 वाजेपर्यंतच या तुम्ही. आणि 1 ते 4 दुपारी बंद असतं, 4 ते 9 रात्री चालू असतं. तर तुम्ही बघा दुपारी येऊ नका इथे. हे बघा इथं पार्किंगची वगैरे जागा आहे, इथे तुम्ही या आणि ट्राय करा नक्की तंदुरी मिसल आणि तंदुरी वडा, जे की या स्पॉटचे फेवरेट अशी डिश आहे तुम्ही. आणि त्या व्यतिरिक्त पण चिकन किंवा गरमागरम चहा, आमलेट पाव वगैरे बघू शकता. जास्त कॉस्टली नाही आहे ही. फायनली आलो आहे घरी. तर आज आपण गेलो विरार वेस्टला असणारा शेतकरी धाबा. तिथे आपण ट्राय केलं तंदुरी मिसल, तंदुरी वडापाव आणि किमा पाव. एक नंबर टेस्ट होती आणि खूप कमी आहे. तुम्ही पैसे वगैरे बघाल, हॉटेलला जो रेट आहे त्यापेक्षा खूपच कमी आहे. आणि तुम्ही त्याची टेस्ट बघाल ना, एक नंबर आहे. आम्ही खाल्ला आता तर खूप भारी आहे. तर तुम्ही फॅमिलीला घेऊन नक्की जावा. आणि तुम्हाला काय असेल कुठे कसं जायचं वगैरे तिथं मी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली. तरी पण तुम्हाला काय विचारायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि तुम्ही आता रिसॉर्टला वगैरे जात असाल, विरारलाच खूपच रिसॉर्ट आहेत तर त्याच रोडला आहेत, तर तिकडून तुम्ही येतेवेळी नक्की ट्राय करा. कारण खूप सुंदर अशी मिसल वगैरे आहे तिथे. आणि तुम्हाला तिकडे जायचं असेल तर राजवाडी बीचपासून खूपच जवळ आहे तो. आणि काय पण तुमच्या क्वेरी असतील त्या कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. विरारला आलात तर शेतकरी धाब्याला नक्की जा. आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.